तर त्याच्यासाठी एक सोपं सूत्र असं आहे की जी कुठली वेळ आपल्याला दिली ती 11:60 वजा करायची. घनाकृती ठोकण्यासाठी एक इथं आणखी लक्षात ठेवायचं की जो अंक दिलेल्या पृष्ठभागाच्या समोर असतो तो त्याच्या शेजारी कधीच असू शकत नाही आणि उरलेले सर्व त्याच्या शेजारी असतात. मग त्यांना नंबर द्यायचे 1, 2 आणि 3. सर्वात मोठी संख्या 3 आहे. 3चा घन करायचा 27 येईल, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या असेल 27. तर बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये क्लुप्त्या आणि सूत्रे शिकताना पहिला घटक आपण जो बघणार आहोत तो आहे आकृत्यांची संख्या. या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला विशिष्ट आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये मग चौकोनांची संख्या किती किंवा चौरसांची संख्या किती किंवा त्रिकोणांची संख्या किती अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. तर काही वेळेला त्या आकृत्या खूप किचकट असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण एक एक चौकोन किंवा चौरस किंवा त्रिकोण मोजायला लागलो तर त्याच्यामध्ये चुकून एखादा जरी चौकोन किंवा त्रिकोण आपल्याकडून मोजायचा राहिला तर ती जी संख्या आहे त्याचं उत्तर वेगळं येऊ शकतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ज्यामध्ये आपल्याला आकृतींची संख्या मोजायची असते तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो, एक सूत्र आहे ते वापरू शकतो आणि मग त्या पद्धतीनं दिलेल्या आकृतीमधील विशिष्ट चौकोन किंवा त्रिकोण किंवा चौरसांची संख्या आपल्याला मोजता येते. तर त्या पद्धतीचे काही प्रश्न पाहू. सुरुवात आपण अगदी सोप्या प्रश्नापासून पाहू आणि ती कोणती ट्रिक आहे ज्या पद्धतीनं आपण या आकृत्यांची संख्या मोजू शकतो ती पाहू. समजा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचा दिला असेल की दिलेल्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती आणि ही अशी आकृती आपल्याला दिलेली असेल. तर सर्वात अगोदर ती ही अगदी सोपी आकृती आहे. इथंपासून आपण सुरुवात करूया. फक्त याच्या अगोदर एक लक्षात ठेवायचं आपण की चौकोनांची संख्या आणि चौरसांची संख्या नेमकं प्रश्नात विचारले काय ते सर्वात महत्त्वाचं आहे. कारण चौकोन म्हणजे चौरस नाही. चौरस म्हणजे अशी आकृती ज्याच्या सर्व बाजू समान असतील. तर या आकृतीमध्ये हा चौरस आहे. पण असे दर दोन आपण चौरस एकत्र केले तर ही आकृती चौकोनाची सुद्धा आहे. त्यामुळे चौकोनांची संख्या ही नेहमीच चौरसांच्या संख्येपेक्षा जास्त असते. तर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये विचारले चौकोनांची संख्या किती. अशा पद्धतीनं एखादी आकृती दिली असेल आणि त्याच्यामध्ये चौकोनांची संख्या जर मोजायची असेल तर त्याच्यासाठी ही ट्रिक आपण वापरू शकतो. सुरुवात आपण या चौकोनापासून करायची आहे, सर्वात लहान चौकोनापासून नंबर द्यायला. तिथून 1, 2, 3 असे आडव्या ओळीला नंबर द्यायचे. त्याच पद्धतीनं उभ्या कॉलममध्ये सुद्धा 1, 2, 3 असे नंबर द्यायचे. आता ह्या आडव्या ओळीमध्ये जे नंबर दिलेत त्या सर्वांची बेरीज 3 आणि 3 6 होते ती इथं लिहू. उभ्या कॉलममधल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 क्रमानं ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज 6 होते. आता हे जे दोन आहेत 6 आणि 6 यांचा गुणाकार करायचा 36 ही झाली या चौकोनांची संख्या. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण असे 36 चौकोन आहेत. आता जर समजा हाच प्रश्न चौकोनांच्या ऐवजी चौरस किती असा जर विचारला तर तिथं मात्र थोडीशी पद्धत बदलते. म्हणजे नंबर देताना त्याच पद्धतीनं 1, 2, 3 असे द्यायचे आहेत आणि उभ्या कॉलममध्ये सुद्धा 1, 2, 3. आता इथं या आडव्या ओळीतील शेवटची संख्या आणि उभ्या कॉलममधील शेवटची संख्या या दोन्हीचा पहिला गुणाकार करायचा. म्हणजे 3 आणि 3 यांचा गुणाकार 9 येतो. त्याच्यानंतर आडव्या ओळीतील ही दुसरी संख्या किंवा मधली संख्या आणि उभ्या ओळीतील पण मधली संख्या यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 आणि 2 4 आणि आता शेवटी शिल्लक एकच राहतो आहे त्यामुळे ती संख्या 1. ह्या सर्वांची करायची बेरीज म्हणजे 9 अधिक 1 10 आणि 4 14. म्हणजे याच आकृतीमध्ये चौरसाची संख्या 14 होईल आणि चौकोनांची संख्या मात्र 36 होईल. पद्धत आपण चौरसांच्या संख्येसाठी वापरू शकतो. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला जर चौरसांची संख्या किती असा जर प्रश्न विचारला चौकोनांच्या ऐवजी तर आपल्याला या पद्धतीने ते मोजता येऊ शकतं. तर थोडंसं पुढं जाऊ आपण याच्या आणि याच्यामध्ये एक वेगळी आकृती आपल्याला समजा अशी दिलेली आहे ज्याच्यामध्ये 4 आडव्या ओळी आहेत आणि 3 उभे स्तंभ आहेत. मग इथं सुद्धा पद्धत तीच वापरायची. समजा यामधली आपल्याला चौकोनांची संख्या मोजायची आहे तर 1, 2, 3 हे 3 कॉलम आणि आडव्या ओळी 2, 3, 4. तर चौकोनांची संख्या मोजताना या आडव्या ओळीतील सर्वांची बेरीज करायची म्हणजे उत्तर 6 येईल आणि उभ्या कॉलममधील संख्यांची बेरीज 10 येईल. तर आता ह्या चौकोनांची संख्या काढायला 10 आणि 6चा करायचा गुणाकार उत्तर येईल 60. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोन 60 आहेत. आता इथंच जर आपल्याला चौरसांची संख्या मोजायची असेल तर नंबर त्याच पद्धतीनं आपण द्यायचे 1, 2, 3 आणि इकडं 1, 2, 3, 4. सर्वात शेवटून आपण सुरुवात करायची
कॉलममधील शेवटचा अंक आणि ओळीतील शेवटचा अंक यांचा गुणाकार म्हणजे 4 आणि 3 यांचा गुणाकार 12 मिळतो, अधिक इथं 3 आणि 2 यांचा गुणाकार 6 मिळतो, अधिक आता इथं 2 संख्या राहिल्या आणि कॉलममधल्या संख्या तर संपल्यात. मग आता ह्या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती ती घ्यायची, 2, ती याच्यामध्ये मिळवायची. म्हणजे 12 आणि 8 उत्तर येईल 20. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरस असतील 20. आता थोडेसे कॉलम आणि रो यांची संख्या वाढवू. आपली नेहमीची पद्धत. आता इथं पहिल्यांदा प्रश्न विचारला आहे चौकोनांची संख्या किती. मग इथं नंबर देताना 1, 2, 3, 4 असे नंबर द्यायचेत आणि कॉलममध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 चौकोनांची संख्या करतो. त्यामुळं या आडव्या ओळीतील सर्वांची बेरीज करायची 10 येईल. उभ्या ओळीतील सर्वांची बेरीज 21 येईल. 21 आणि 10 यांचा गुणाकार करायचा, उत्तर येईल 210. ही झाली चौकोनांची संख्या. आता याच आकृतीसाठी जर चौरसांची संख्या काढायची असेल तर पुन्हा एकदा पद्धतीच 1, 2, 3, 4 असे क्रमांक द्यायचे. नंतर एका कॉलममध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 शेवटून सुरुवात करायची. 6 आणि 4 यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा, 24 येईल, अधिक 5 आणि 3 यांचा गुणाकार 15, अधिक 4 आणि 2, 4 आणि 2चा गुणाकार 8, अधिक आता इथं 3 संख्या उरतात. यातली सर्वात मोठी संख्या 3 आहे, ती संख्या लिहायची आणि या सर्वांची करायची बेरीज. आता या सर्वांची बेरीज केली तर उत्तर येईल 50. त्यामुळं याच आकृतीमध्ये चौरसांची संख्या मात्र असेल 50. तर ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो कुठल्याही आकृतीसाठी ज्याच्यामध्ये आपल्याला चौकोन किंवा चौरसांची संख्या मोजायची असेल. त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन आपण घेऊया. आणि असं जर आपल्याला आकृती दिली असेल, आत्तापर्यंत आपल्याला 3x3 किंवा 4x3 किंवा 4x5 असे चौरस दिले होते किंवा चौकोन दिले होते, पण इथं मात्र वेगळ्याच पद्धतीची आकृती आहे. आता इथं आपण थोडंसं असं लॉजिक वापरूया की इथं प्रश्न विचारला आपल्याला चौरसांची संख्या किती. मग इथं हा जो मोठा चौरस आहे तर हा एक चौरस झाला, त्याला जोडून हा दुसरा, तिसरा आणि चौथा, आणि त्यानंतर सर्वात मोठा म्हणजे बाहेरचा फक्त मोठा चौरस विचारात घेतला तर एकूण 5 चौरस तयार होतील. त्याच पद्धतीनं आतमध्ये एक आहे तो 5, म्हणजे 5 आणि 5 10 एकूण चौरस तयार होतील. मग इथं पद्धत आपण अशी वापरायची की ह्या मोठ्या चौकोनामध्ये लहान चौकोन आहे आणि त्याला बरोबर मधून याचे 4 भाग करणाऱ्या 2 रेषा एकमेकांना लंब आहेत. अशा पद्धतीची रचना असेल तर एक लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं चौकोनाचे जर 4 समान भाग होत असतील, 4 समान भाग करणाऱ्या 2 लंब रेषा असतील तर तिथं 5 चौरस तयार होतात. मग आता इथं मोठ्या चौकोनासाठी 4 समान भाग तयार होतात, तिथं 5 चौरस तयार होतील आणि त्याच्या आतमध्ये एक आहे ते 5, म्हणजे 5 आणि 5 एकूण चौरस तयार होतील 10. तर हेच थोडंसं आणखी जर आकृती आपण वाढवली म्हणजे चौकोनाच्या आत आणखी एक चौकोन, आणखी एक चौकोन. मग सर्वात आतमध्ये लहान चौकोन आहे तिथं 5 चौरस तयार होतील, मधला चौरस तिथं 5 चौरस तयार होतील आणि सर्वात बाहेर 5, म्हणजे 5 आणि 5 आणि 5 टोटल 15 चौरस या आकृतीमध्ये तयार होतील. तर थोडंसं याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन घेऊया. आणि याच्यामध्ये आता आडव्या 4 ओळीनी उभे 4 कॉलम आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा प्रत्येक जो हा चौरस आहे किंवा आतमधला जो चौरस आहे त्याचे असे 4 समान भाग होतात. म्हणजे इथं दोन्हीच आपल्याला कॉम्बिनेशन, दोन्ही फॉर्म्युलेच वापरावं लागेल. सर्वात पहिल्यांदा चौरसांची संख्या. प्रश्न आपला असा विचारला की चौरसांची संख्या किती. सर्वात आधी आपण 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 असे क्रमांक देऊ. चौरसांची संख्या मोजताना आपण या 4 आणि 4चा पहिल्यांदा गुणाकार करतो, 16 येईल. नंतर 3 आणि 3 यांचा दुसऱ्यांदा गुणाकार करू, 3 गुणिले 3 9. नंतर 2 गुणिले 2 4 आणि सर्वात शेवटी एकच राहतो तो एक ह्याच्यामध्ये मिळवायचा, म्हणजे उत्तर येईल 30. म्हणजे हे पहिल्या पद्धतीनं आपण असे 30 चौरस मोजून घेतले. आता त्यानंतर आता इथं आतमध्ये हा एक लहान चौरस आहे, 4 समान भाग अशा पद्धतीनं होत आहेत इथं, म्हणजे इथं एकूण 5 लहान लहान चौरस तयार होईल. त्याच पद्धतीनं या दुसऱ्या लहान चौरसासाठी, तिसऱ्या लहान चौरसासाठी आणखी 5 आणि इथं 5, म्हणजे एकूण 5 5 5 5 20 आणखी लहान चौरस तयार होतील. या सर्वांची जर बेरीज केली 30 आणि 20ची तर उत्तर येईल 50. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 50 चौरस आहे. तर ह्या पद्धतीनं आपण हे चौकोन किंवा चौरस मोजू शकतो. याच्यासाठी ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो, प्रत्यक्षात मोजत बसण्याची गरज नाही.
हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला चौरसांची संख्या मोजायची आहे. मग आता हा चौरसांची संख्या मोजण्यावर आणखी एक उदाहरण घेऊ, नंतर मग त्रिकोणांकडे आपण जाऊ. ह्याच्यामध्ये चौरस किती असा प्रश्न आहे. मग ह्यामध्ये जर आपण हा भाग वेगळा केला तर आपल्याला इथं लक्षात येईल की इथं 2 कॉलम आहेत आणि 3 आडव्या ओळी आहेत. मग ह्यात आपण जर नंबर दिले 1 2 आणि उभ्या कॉलममध्ये 1 2 3, तर इथं चौरसांची संख्या मोजण्याचं जे सूत्र आहे ते वापरू शकतो. म्हणजे इथं 3 आणि 2चा गुणाकार केला तर तो 6 येईल. आणि आता 2 आणि 1 या दोन संख्या, त्यातली मोठी संख्या 2 यांची जर बेरीज केली तर 8 येईल. म्हणजे या एवढ्या भागामध्ये एकूण चौरसाची संख्या असणार आहे 8. आता तिथं हे 4 चौरस मिळून एक मोठा चौरस तयार होतो किंवा हे खालचे 4 चौरस मिळून एक मोठा चौरस तयार होतो, हे सर्व काउंट केलेले आहेत. त्यामुळे एवढ्या आकृतीमध्ये जे काही आहेत ते सगळे चौरस एकूण 8 आहेत. आता त्याच्या बाहेर किती, तर इथं हा 9वा चौरस आहे, हा 10वा, 11, 12, म्हणजे 12पर्यंत आपण मोजत आलो. किंवा आपण असं म्हणूया की हे आणखी 4 चौरस आहेत, मग 8 अधिक 4 12 होतील. आता त्याच्यानंतर आणखी काय याच्यामध्ये आहे का ते आपल्याला पाहावं लागेल. तर इथं हे सर्व मोजून झाल्यानंतर ह्या आकृतीमध्ये हा चौरस आपला मोजून झालेला आहे. पण बाहेरचे हे लहान लहान 4 चौरस जे आहेत त्यांच्यापासून आणखी एक चौरस मिळतो, त्यामुळे त्याच्यामध्ये आणखी एक मिळूया. आणि हे सर्व झाल्यानंतर एक अशा तिरप्या कर्णांच्यापासून आणखी एक चौरस तयार होतो आहे, तर तो एक, म्हणजे आणखी याच्यामध्ये एक मिळवावं लागेल. म्हणजे 8 अधिक 4 12, 12 आणि 2 14, एकूण चौरस या आकृतीमध्ये तयार होतील 14. तर काही बेसिक नियम वापरून अशा पद्धतीनं त्या नियमांचं आपल्याला ॲप्लिकेशन करून सुद्धा काही प्रश्न सोडवावे लागतात. तर ते आपण अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून त्याचा सराव करून सोडवू शकतो. बेसिक सूत्र, बेसिक क्लुप्त्या आपल्याला तिथं वापरता येतील, जेणेकरून प्रत्यक्ष सर्व चौकोन किंवा चौरस न मोजता आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे चौरस आणि चौकोन यांची संख्या काढू शकतो. आता त्रिकोणांच्याकडे जाऊया. म्हणजे दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या कशी मोजायची त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. सुरुवात ह्या सोप्या प्रश्नापासून आपण करू. समजा एखादा चौकोन दिला आहे आणि त्याच्यामध्ये असे 2 कर्ण काढल्यामुळं एकूण किती त्रिकोण होतील असा प्रश्न विचारला. तर याच्यासाठी सोपी पद्धत पण अशी वापरायची की हे जे त्रिकोण आहेत त्याला नंबर देऊन घ्यायचे. सर्वात लहान लहान जे त्रिकोण आहेत 1 2 3 4, मग शेवटचा नंबर 4 आहे, त्या 4ची करायची दुप्पट, हे याचं सूत्र आहे. म्हणजे एकूण या आकृतीमध्ये त्रिकोण असतील 8. म्हणजे याच्यामध्ये हे लहान लहान 4 त्रिकोण मोजलेलेच आहेत, शिवाय 2 लहान त्रिकोणापासून आणखी एक मिळतो किंवा या 2 लहान त्रिकोणांपासून आणखी एक मिळतो. हे सर्व काउंट करून एकूण मिळणार आहेत आपल्याला त्रिकोण 8. त्यामुळे हे प्रत्यक्ष मोजत बसायची गरज नाही, हे सूत्र वापरायचं. सर्वात लहान लहान जे त्रिकोण आहेत त्यांना नंबर द्यायचे आणि त्याची करायची दुप्पट. त्याच्यापुढं आणखी त्याच पद्धतीचा प्रश्न, त्याच्यामध्ये आणखी एक इथं उभी रेषा आपण वाढवली. आता लहान लहान त्रिकोण एकूण किती तयार होतील बघू. 1 2 3 4 5 आणि 6. एकूण त्रिकोणाची संख्या काढायची, म्हणजे याला फक्त 2 न गुणायचं, याची दुप्पट करायची, उत्तर येईल 12. या आकृतीमध्ये असतील 12 त्रिकोण. अगदी सोप्या पद्धतीनं न मोजता आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. समजा आणखी त्याच्यामध्ये कर्ण काढले, आणखी मग आता लहान लहान त्रिकोणांची संख्या किती होईल, तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8ची दुप्पट 16, म्हणजे या आकृतीमध्ये 16 त्रिकोण आहेत. आता परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला तर हे लिहित बसायची गरज नाही. आपण फक्त त्या आकृतीमध्ये हे त्रिकोण मोजू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8. 8ची दुप्पट 16, आकृतीत एकूण त्रिकोण आहेत 16. तर हा अगदी बेसिक प्रश्न झाला. तर याच्या पुढं आणखी थोडेसे कॉम्प्लिकेटेड प्रश्न बघू. समजा हा एक प्रश्न आपल्याला दिला आहे. आता इथं चौकोन तर दिलेले आहेत, फक्त एकाच्या ठिकाणी 2 चौकोन दिलेत. मग सर्वात बाहेर हा मोठा चौकोन आहे, त्याचा आपण विचार करू. त्याच्यासाठी एकूण लहान त्रिकोण किती तयार होतात, तर 1 2 3 4 5 6 7 8. त्याची दुप्पट करायची, 16 होईल. आता तशाच पद्धतीचा आणखी एक लहान चौकोन आहे जो मोठ्या चौकोनाच्या आतमध्ये आहे. तर तिथंसुद्धा त्याच पद्धतीनं 8 लहान लहान त्रिकोण तयार होईल आणि त्याची दुप्पट 16. म्हणजे एकूण 16 अधिक 16 32 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. तर इथंसुद्धा त्या सूत्राचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर ही सोपी पद्धत आपल्याला इथं वापरता येईल.
तर त्याच्यामध्ये आणखी थोडंसं क्लॉज आपण घेऊया. म्हणजे इथं 2 चौकोन एकमेकांना जोडलेत आणि आता त्रिकोणांची संख्या किती असा प्रश्न आहे. मग आता पहिल्यांदा या एकाच चौकोनाचा विचार करूया. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 हे 4 लहान त्रिकोण आहेत. त्याची दुप्पट करायची म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या या पहिल्या आकृतीमध्ये 8 होईल. तशीच दुसऱ्यामध्ये 8. मग आपल्याला असं वाटतं की 8 अधिक 8 उत्तर 16 येईल. पण ह्याच्याशिवाय अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल ज्याच्यामध्ये चौकोनाला चौकोन जोडला असेल तर इथं हा एक सामायिक बिंदू आहे, तो आपण विचारात घेऊ. तो जर विचारात घेतला तर अशी एक आणखी आकृती मिळते त्रिकोणाची. तर हा एक त्रिकोण आपल्याला त्याच्यात मिळवावा लागेल. त्याच पद्धतीनं दुसरा हा एक कॉमन शिरोबिंदू आहे, त्याला घेऊन आणखी एक त्रिकोण आपल्याला अशा पद्धतीनं काढता येईल. त्यामुळे तोही इथं आपल्याला मिळवावा लागेल. म्हणजे 16 अधिक 2 उत्तर येईल 18. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या असेल 18. आता इथे हे कॉमन शिरोबिंदू होते, त्या पद्धतीनं आपण तेवढे त्रिकोण वाढवले त्याच्यामध्ये. तर पुढची आणखी एक आकृती आपण बघूया ज्याच्यामध्ये आणखी काही कॉमन बिंदू असतील. मग आता इथं पहिल्या चौकोनासाठी एकूण 8 त्रिकोण तयार होतील, दुसऱ्यासाठी 8, तिसऱ्यासाठी 8, एकूण झाले 24. आता कॉमन पॉईंट बघूया. इथे एक कॉमन पॉईंट आहे, त्याला घेऊन एक त्रिकोण बनेल. त्याच्यानंतर त्याच्या समोर आणखी एक आहे, त्याला घेऊन दुसरा त्रिकोण. हे 2 त्रिकोण झाले, ते याच्यात मिळूया. आणि इथं आणखी एक कॉमन पॉईंट आहे, त्याला घेऊन आणखी एक त्रिकोण. आणि त्याच्या अगदी समोर आणखी एक कॉमन पॉईंट आहे, त्याला घेऊन आणखी एक त्रिकोण. म्हणजे आणखी 2. म्हणजे 24 अधिक 2 अधिक 2 उत्तर येईल 28. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 28 त्रिकोण तयार होतील. आता आणखी थोडासा वेगळा प्रश्न. पुन्हा एकदा चौकोन दिलेत पण ते या पद्धतीने एकमेकांना जोडलेत. मग या पहिल्या चौकोनासाठी 8 त्रिकोण, दुसऱ्या चौकोनासाठी 8, तिसऱ्यासाठी 8. 8 अधिक 8 अधिक 8 24 त्रिकोण तर आपले झाले. तर ह्याच्याशिवाय आणखी काय आहेत का ते आपण मोजूया. सुरुवात कॉमन पॉईंटपासून करायची. म्हणजे हा कॉमन पॉईंट, तो कॉमन पॉईंट घेऊन हा एक त्रिकोण आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर त्याच्या समोर एक पॉईंट आहे, तो घेऊन या 2 त्रिकोणाचा आणखी एक त्रिकोण. म्हणजे एकूण आणखी 2 झाले. अधिक तर इथं आणखी एक कॉमन पॉईंट आहे, त्याला घेऊन या 2 त्रिकोणाचा एक, या 2 लहान लहान त्रिकोणाचा एक त्रिकोण बनेल. आणि त्याच्या समोरचा बिंदू आहे, त्याला घेऊन या 2 लहान त्रिकोणाचा आणखी एक त्रिकोण बनेल. म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये 2 मिळवायचे. आता याच्याशिवाय आणखी काय आहे का, तर हा एवढा मोठा एक त्रिकोण बनेल. या सर्व त्रिकोणांना घेऊन या पद्धतीनं हा आणखी एक मोठा त्रिकोण बनेल. त्याला आपण वेगळ्या चिन्हाने जर दाखवलं तर हा आपल्या लक्षात येईल की हा एक त्रिकोण तयार होईल. तर तो एक आपल्याला मिळवावा लागेल. म्हणजे 24 अधिक 4 28 अधिक 1 29. ह्याच्याशिवाय जास्त त्रिकोण नाहीत. त्यामुळे इथं हे जे सूत्र आपण वापरलं, म्हणजे अशा पद्धतीनं जर चौकोन आपल्याला दिला असेल आणि त्या चौकोनामध्ये हे कर्ण जर 2 काढले असतील तर त्याच्यामुळे एकूण त्रिकोण किती तयार होतात, तर 8. तर हा बेसिक नियम आपण इथं वापरला, त्याचा उपयोग करून मग बाकीचे आणखी त्रिकोण असतील तर मोजू शकलो. तर ही सोपी पद्धत आपण त्रिकोणांच्या संख्यांसाठी वापरू शकतो. आता त्रिकोणामध्ये आणखी जर त्रिकोण दिले असतील, आता जो उदाहरण आपण 2-3 पाहिली त्याच्यामध्ये चौकोन दिला होता आणि त्याच्यात कर्ण काढून त्रिकोणाची संख्या किती असा प्रश्न विचारला होता. कदाचित एखादा प्रश्न असा असेल की त्रिकोणात एखाद्या रेषाखंड काढून आणखी लहान त्रिकोण किती तयार होतील असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर त्याच्यासाठी सुद्धा एक सोपं सूत्र आहे, ते आपण पाहूया. आता समजा हा एक त्रिकोण दिला आणि त्याच्यामध्ये एक उभी रेषा काढून आपल्याला विचारले एकूण त्रिकोणाची संख्या किती. आता इथं हे आपण ह्याला कुठल्या सूत्राची गरज नाही, अगदी सांगू शकतो की ह्या लहान त्रिकोण, हा दुसरा लहान त्रिकोण आणि या दोन्हींचा मिळून आणखी एक, एकूण 3 त्रिकोण तयार होतात. पण आपल्याला सूत्र तयार असण्यासाठी करायचं आहे की कदाचित इथं एका रेषेच्या ऐवजी अशा 2, 3, 4 रेषा दिल्या असतील तर मात्र ते एक एक त्रिकोण मोजणं ह्याच्यामध्ये आपली चूक होऊ शकते. तर सूत्र असं आहे की ही उभी रेषा काढल्यामुळे एकूण लहान लहान त्रिकोण किती तयार होतात, तर 2. तर या 1 आणि 2 असे त्यांना नंबर द्यायचे आणि त्यांची करायची बेरीज. म्हणजे 1 अधिक 2 उत्तर येईल 3. याचा अर्थ या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण असतील 3. आता हेच जर त्याच्यामध्ये हे उभे रेषाखंड आणखी जर वाढवले तर आता इथं लहान लहान त्रिकोण 3 तयार होतील. 1 2 3 असे नंबर त्यांना द्यायचे आणि त्या तिन्हींची करायची बेरीज. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 उत्तर येईल याचं 6. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या 6. पुढचा प्रश्न आणखी थोडेसे आपण त्याच्यात उभ्या रेषा वाढवल्या. पद्धत आपली तीच.
लहान लहान त्रिकोणांची संख्या मोजायची आणि त्यांना नंबर क्रमानं द्यायचे मात्र. आणि ह्या सर्वांची करायची बेरीज म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 उत्तर येईल 15. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत 15. म्हणजे इथं हे लहान लहान त्रिकोण मोजा, परत ह्या 2 लहान त्रिकोणांचा मिळून आणखी एक, पुन्हा 3 लहान त्रिकोणांचा मिळून आणखी एक, असं काही आपल्याला मोजत बसण्याची गरज नाही. तर ते आपलं मोजणं वाचतं किंवा त्याच्यामध्ये जो आपला वेळ जातो किंवा त्याच्यामध्ये चूक होण्याची जी शक्यता असते ती या प्रकारच्या प्रश्नामध्ये होत नाही. तर ही सोपी पद्धत त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं कॉम्प्लिकेशन करू आपण. ह्याच्यामध्ये आता असं केलं आहे की उभ्या 4 रेघा आहेत आणि आडव्या आणखी 2 आहेत. तर उभ्या 4 रेघांमुळं एकूण जे त्रिकोण तयार झाले आहेत त्यांना नंबर द्यायचे. म्हणजे इथून सुरुवात करायची 1 2 3 4 5. मग ह्या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येतं 15. पण ह्याच्यामध्ये आणखी एक आडवी रेषा आहे, तिथंसुद्धा जर 1 2 3 4 5 असे नंबर दिले तर इथून वरचा जो भाग आहे हा, इथंसुद्धा याच पद्धतीनं आणखी 15 त्रिकोण तयार होतील. त्याच्या पुढं आणखी एक इथं आडवी रेषा आहे, त्याच्यामुळं आणखी एक हा वरचा जो लहान त्रिकोण आहे तिथंसुद्धा जर आपण 1 2 3 4 5 असे नंबर दिले तर इथं 15 आणखी त्रिकोण तयार होतील. म्हणजे एकूण 15 + 15 + 15 म्हणजे त्रिकोणांची संख्या होईल 45. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 45 त्रिकोण तयार होतील. तर याच्यामध्ये थोडंसं जर कॉम्प्लिकेशन केलं तर आपण असा विचार करायचा की इथं सुरुवात ह्या त्रिकोणांची संख्या मोजताना उभ्या रेषा एकूण 5 आहेत. आपण नंबर द्यायचे सुरुवातीला पायावर 1 2 3 4 5 आणि 6 आणि या सर्वांची बेरीज केली तर 21 येईल. म्हणजे एकूण या उभ्या रेषा जर आपण मोजल्या तर त्याच्यानुसार एकूण मुख्य 21 त्रिकोण आपल्याला मिळणार आहेत. पण इथं एक आडवी रेषा आहे, तिथंसुद्धा त्याच पद्धतीनं नंबर द्यायचे. आता इथं नंबर 7 8 9 10 असे द्यायचे नाहीत, कारण 1 ते 6 पर्यंतचा हा मोठ्या त्रिकोणासाठीचा होणारी त्रिकोणाची संख्या आपली मोजून झालेली आहे. आता इथं पुन्हा एक आडवी रेषा आहे, त्याच्या पायावर पुन्हा 1 2 3 4 असे नंबर द्यायचे आणि या सर्वांची बेरीज केली तर ती येते 10. त्यामुळे इथं या चारीपासून हे 10 त्रिकोण बनतील. त्याच पद्धतीने इथं आणखी एक आडवी रेषा आहे, तिथंसुद्धा नंबर द्यायचे 1 2 आणि 3 यांच्यापासून. आता ह्या सर्वांची बेरीज 1 + 2 3 3 + 3 6. म्हणजे एकूण इथं त्रिकोण 21 10 आणि 6 असे तयार होतील. या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 37. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या आहे 37. म्हणजे जो आपला नियम आहे, जे सूत्र आहे, तर त्या सूत्राचा अशा पद्धतीने उपयोग करून जर एखादी कॉम्प्लिकेटेड आकृती दिली असेल तरीसुद्धा त्याचं उत्तर आपण मिळवू शकतो. आता इथं हा एक फसवा प्रश्न आहे. म्हणजे आपण मगाशी सूत्र आपण असं पाहिलं की जर अशा पद्धतीने एक मोठा त्रिकोण दिला असेल, त्याच्यामध्ये एक उभी रेषा असेल, तर त्याला आपण 1 2 असे नंबर दिले आणि 1 आणि 2ची बेरीज 3 येते. म्हणजे एकूण त्रिकोणाची संख्या 3. मग इथंसुद्धा त्याच पद्धतीनं 1 2 असे नंबर दिले आणि एकूण त्रिकोणाची संख्या 3 असेल असं आपल्याला वाटू शकतं. पण ह्याच्या अगोदर जे सूत्र आपण लक्षात ठेवलं ते अशासाठी की जर उभी रेषा असेल आणि त्याच्यामुळे त्रिकोणाचे भाग पडत असतील तरच त्याला आपण 1 2 असे नंबर देणार आहोत. आणि जर आडवी रेषा असेल तर मात्र हा एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण. म्हणजे एकूण इथं त्रिकोणाची संख्या 2च आहे. कारण ह्याला 1 2 असे नंबर नाही द्यायचे. 1 2 नंबर कधी द्यायचे? जर उभी रेषा असेल आणि त्याच्यामुळे त्रिकोणाचे भाग होत असतील तर त्याला 1 2 असे नंबर द्यायचे. मात्र अशा पद्धतीनं जर त्रिकोण असतील तर इथं हा एक लहान त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण, असे 2च त्रिकोण तयार होतील. तिसरा त्रिकोण याच्यामध्ये होत नाही. त्यामुळे हा एखादा फसवा प्रश्नसुद्धा या पद्धतीनं आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं समजा असे त्रिकोणाचे 3 भाग केले तरीसुद्धा इथं 1 इथं 1 इथे 1, एकूण त्रिकोण 3च. आता ह्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, जो अशा पद्धतीनं एखाद्या त्रिकोणामध्ये दुसरा त्रिकोण दिला असेल तर तिथंसुद्धा हे आपल्याला प्रत्यक्षात 1 2 3 4 मोजत बसण्याची गरज नाही. इथंसुद्धा एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो. अशा पद्धतीनं त्रिकोणामध्ये त्रिकोण जर असेल तर ते जे लहान लहान त्रिकोण तयार होतात त्यांना आपण पहिल्यांदा नंबर द्यायचे क्रमानं 1 2 3 आणि 4. मग सर्वात मोठी संख्या इथे 4 मिळाली, त्याच्यात फक्त 1 मिळवायचा, उत्तर मिळेल 5. आता तो 1 कोणता? तर हा जो मोठा त्रिकोण आहे सर्वात बाहेरचा, तर तो 5वा त्रिकोण. त्यामुळे अशा पद्धतीने त्रिकोणात त्रिकोण जर असेल तर लक्षात ठेवायचं की तिथं त्रिकोण तयार होतात एकूण 5. तर ह्याचाच उपयोग करून आपल्याला जर आणखी एक प्रश्न असा विचारला की त्रिकोणामध्ये आणखी एक त्रिकोण आणि त्या त्रिकोणामध्ये पुन्हा आणखी एक त्रिकोण, तर त्रिकोणामध्ये त्रिकोण म्हणजे 5, पुन्हा त्या त्रिकोणात आणखी एक त्रिकोण म्हणजे 5, म्हणजे एकूण संख्या 5 + 5 10.
म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या 10 असणार. तर त्याच्यामध्ये आणखी जर असं विचारलं की त्रिकोणामध्ये 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 त्रिकोण, मग ह्या पहिल्या त्रिकोणामध्ये आतमधला एक त्रिकोण हे 5 त्रिकोण, त्याच्यात आणखी एक त्रिकोण पुन्हा 5 तयार होतील, त्याच्यामध्ये आणखी एक लहान त्रिकोण पुन्हा 5 तयार होतील, म्हणजे 5 अधिक 5 अधिक 5 उत्तर येईल 15. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या असणार आहे 15. तर या पद्धतीचा उपयोग करून आपण अशा पद्धतीची जर आकृती आपल्याला दिली असेल तर त्रिकोण मोजू शकतो. आता ह्याच त्रिकोणामध्ये थोडासा आणखी बदल केला आहे की त्रिकोणामध्ये त्रिकोण तर आहेच, म्हणजे एकूण त्रिकोण तयार होतील 5 आणि प्रत्येक बाहेरचे जे लहान त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये आणखी 2 त्रिकोण तयार होतात. मग आता ह्याला 1, 2 असे नंबर दिले तर एकूण त्रिकोण तिथं 3 तयार होतील. मग प्रत्येक ठिकाणी 3-3 मोजायचं का? तर नाही, कारण हा जो बाहेरचा त्रिकोण आहे मोठा तो आपण ह्या 5मध्ये मोजलेला आहे, त्यामुळे तो पुन्हा मोजायचा नाही. त्यामुळं आपल्याला इथं या लहान त्रिकोणाचे हे 1 आणि 1 हे असे 2 त्रिकोण इथं तयार होतील, इथं 2 त्रिकोण तयार होतील, इथं 2 त्रिकोण तयार होतील. म्हणजे मुळातले त्रिकोणातला त्रिकोण या नियमानुसार हे 5 त्रिकोण अधिक हे 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच 6, म्हणजे 5 आणि 6 एकूण त्रिकोणाची संख्या या आकृतीमध्ये असेल 11. तर एक अशा पद्धतीनं 2 त्रिकोण एकमेकांना छेदत असताना एक आकृती तयार होते. या पद्धतीच्या आकृतीसाठी कुठलंही सूत्र जरी नसलं तरीसुद्धा हे लहान लहान त्रिकोण जे आहेत बाहेरचे त्यांना आपण जर नंबर दिले 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तर हे लहान 6 त्रिकोण तयार होतील, अधिक हा एक मोठा त्रिकोण तयार होईल आणि त्याच पद्धतीनं त्याला छेदणारा हा दुसरा मोठा त्रिकोण, म्हणजे हे 2, म्हणजे 6 आणि 2 8च याच्यामध्ये त्रिकोण तयार होतील. तर हे अशा पद्धतीची आकृती असेल तर आपण ते मोजू शकतो. प्रत्येक वेळेला सूत्रच वापरावं लागेल असं नाही, काही आकृत्यामध्ये सहजपणे आपल्याला ते मोजता येतं. त्याच्यामध्ये आणखी एक आकृती स्टारची जर असेल, चांदणी जर दिली असेल तर तिथं 1, 2, 3, 4 आणि 5 हे लहान लहान 5 त्रिकोण तयार होतील. आता पुढचे त्रिकोण मोजताना काय करायचं पहा, इथं हे एक शिरोबिंदू हा घ्यायचा, म्हणजे हा शिरोबिंदू घेऊन अशा पद्धतीनं हा एक त्रिकोण तयार होईल. हा दुसरा शिरोबिंदू घेऊन हा दुसरा त्रिकोण तयार होईल. त्यानंतर हा तिसरा शिरोबिंदू घेऊन आणखी एक त्रिकोण, चौथा शिरोबिंदू आणखी एक त्रिकोण, 5वा शिरोबिंदू आणखी एक त्रिकोण, म्हणजे 5 शिरोबिंदूंसाठी आणखी 5 त्रिकोण तयार होतील. त्यामुळे त्याच्यामध्ये आणखी 5 मिळवायचे, म्हणजे टोटल त्रिकोणाची संख्या इथं तयार होईल 10. म्हणजे जर चांदणी दिली असेल तर त्याच्यामध्ये एकूण 10 त्रिकोण तयार होतील. आता हा पुढचा एक प्रश्न, जसं मगाशी आपण एक विचार केला होता की असा त्रिकोण दिला असेल आणि त्याच्यामध्ये उभ्या रेषा आपल्याला दिल्या असतील तर त्या पद्धतीमध्ये त्रिकोणाची संख्या मोजायची कशी ते आपण सोप्या पद्धतीनं पाहिलं होतं. त्याच्यामध्ये नंबर आपण दिले होते 1, 2, 3, 4 आणि त्या सर्वांची केली होती बेरीज. इथं हीच आकृती आहे, फक्त ती आडवी दिलेली आहे. म्हणजे इथं 1, 2, 3, 4 असे जर नंबर दिले तर ह्या सर्वांची बेरीज येते 10. मग ह्या बाजूला 10 त्रिकोण, या बाजूला 10 त्रिकोण, एकूण त्रिकोणांची संख्या तयार होईल 20. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण असणार आहेत 20. आता ह्या त्रिकोणामध्येच आणखी एक प्रकार आपण बघूया, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने एखादा आपल्याला त्रिकोण दिला असेल. त्रिकोणांची संख्या मोजताना आणखी एक सोपं सूत्र वापरू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने एक त्रिकोण दिला असेल, याच्या पायामधल्या शिरोबिंदूतून जर अशा पद्धतीनं एखादा रेषाखंड त्याच्या समोरच्या बाजूवर काढलेला असेल तर एक सूत्र याच्यासाठी आपण असं वापरायचं की ह्या पायावरील एका शिरोबिंदूतून हा रेषाखंड काढला आहे, त्याच्यामुळं हे जे 2 भाग झालेत ते कदाचित समान असतील किंवा नसतील, त्याला नंबर द्यायचे 1 आणि 2. सर्वात मोठी संख्या इथं 2 आहे, तर इथं सूत्र असं तयार होईल की त्या 2चं करायचं घन, 2चा घन 8. म्हणजे या आकृतीत एकूण त्रिकोण 8 आहेत. म्हणजे प्रत्यक्ष न मोजता आपण ह्या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या मोजू शकतो किंवा काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक त्रिकोण मोजत बसण्याची गरज नाही आणि तो मोजत असताना कदाचित आपली त्याच्यात चूक होण्याची शक्यता असते. तर हे सोपं सूत्र आपण अशा पद्धतीच्या आकृतीसाठी वापरू शकतो. तर ह्याला जोडूनच ह्याच्यामध्ये थोडासा बदल आणखी केला, समजा की पायावरच्या शिरोबिंदूतून 2-2 रेषाखंड काढले. मग हे 2 रेषाखंड काढल्यामुळं भाग किती तयार होईल, तर हा 1, दुसरा, तिसरा. मग त्यांना नंबर द्यायचे 1, 2 आणि 3. सर्वात मोठी संख्या 3 आहे, 3चा घन करायचा 27 येईल. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या असेल 27. तर हे आणखी एक सोपं सूत्र याच्यासाठी या पद्धतीच्या आकृत्यांसाठी आपण वापरू शकतो. आता ही आणखी एक आकृती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष सूत्र न वापरता सुद्धा त्रिकोणाची संख्या काय काय वेळेला मोजता येऊ शकते.
सुरुवात आपण लहान त्रिकोणांपासून करायची, म्हणजे आकृतीवरील कोणत्याही प्रश्नासाठी जर आपल्याला आकृत्यांची संख्या मोजायची असेल, सर्वात लहान आकृतीपासून सुरुवात करायची. म्हणजे याच्यामध्ये सर्वात लहान त्रिकोण किती आहेत, तर ह्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 लहान लहान त्रिकोण आहेत. अशा पद्धतीनं तर तिथून आपण सुरुवात करायची. म्हणजे एकूण लहान लहान त्रिकोण तयार झाले 6. त्याच्यामध्ये आता 2-2 त्रिकोण मिळून म्हणजे हा एक रेषाखंड आहे. तर ह्या एका रेषाखंडामुळं 3 त्रिकोणाचा एक त्रिकोण, मोठा त्रिकोण तयार होतो आणि या बाजूला दुसरा मोठा त्रिकोण म्हणजे आणखी 2. त्याच्यानंतर हा रेषाखंड आपण विचारात घेतला तर ह्याच्यामुळं आणखी हे 2 मोठे त्रिकोण तयार होतात. ते 2 मिळूया. आणि हा तिसरा रेषाखंड आहे त्याच्यापासून आणखी 2, म्हणजे हे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवावं लागेल. आता हे याच्यावर एवढ्यावर संपलेलं नाही. आणखी याच्यामध्ये हे तिन्ही रेषाखंड एका बिंदूत छेदतात. त्या बिंदूपासून जर आपण विचार केला तर ह्या 2 त्रिकोणापासून आणखी एक त्रिकोण, ह्या 2 लहान त्रिकोणापासून आणखी एक आणि या बाजूला आणखी एक, म्हणजे एकूण आणखी 3 त्रिकोण तयार होतील. आणि सर्वात शेवटी हे सगळं झाल्यानंतर बाहेरचा सर्वात मोठा आणखी एक त्रिकोण, ज्याच्यामध्ये हे सर्व रेषाखंड आल्यामुळे लहान लहान त्रिकोण तयार होतात. त्यामुळे सर्वात शेवटचा, सर्वात बाहेरचा, सर्वात मोठा त्रिकोण ह्या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या. मग इथं 6 आणि 6 12 आणि 4 16 त्रिकोण तयार होतील. तर काय प्रश्नातील आकृत्यांची संख्या मोजण्यासाठी सूत्रांची सुद्धा गरज नसते. अशा सोप्या पद्धतीनं आपण अगदी ते मोजू शकतो. त्याच पद्धतीनं आणखी एक प्रश्न आहे. अशा पद्धतीची जर आकृती असेल तर इथं सुद्धा सुरुवात लहान लहान आकृत्यांपासून करायची. म्हणजे सर्वात लहान त्रिकोण इथं किती आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. सर्वात लहान त्रिकोणांची संख्या 9 झाली. त्याच्यानंतर आता मोठे त्रिकोण आपण त्याच्यामध्ये बघूया किती आहेत. तर याच्यामध्ये या बिंदूपासून सुरुवात केली तर या 4 त्रिकोणाचा एक मोठा त्रिकोण, त्यानंतर या 4 त्रिकोणांचा दुसरा मोठा त्रिकोण आणि या 4 त्रिकोणांचा तिसरा मोठा त्रिकोण, म्हणजे आणखी 3 त्रिकोण आपण मोजले. अधिक ह्याच्या बाहेर हा सर्वात मोठा त्रिकोण, ज्याच्यामध्ये हे सर्व लहान लहान त्रिकोण आहेत, तो 1, म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या होईल 13. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या असेल 13. तर ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो त्रिकोण किंवा चौरस किंवा चौकोन मोजण्यासाठी. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष लहान लहान त्रिकोण किंवा चौकोन मोजत बसण्याची गरज नाही. या सोप्या पद्धतीचा उपयोग करून आपण या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते अगदी काही सेकंदामध्ये सोडवू शकतो. यानंतरच आपला घटक आहे घड्याळ. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये घड्याळ या विषयावर आणखी बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात. जे प्रश्न आपल्याला कदाचित किचकट वाटतील, पण त्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या ट्रिकच्या सहाय्याने आपण मिळवू शकतो. तर त्यावर आधारित काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं ट्रिकच्या सहाय्यानं कशी मिळवायची कमीत कमी वेळेमध्ये, ते आता आपण पाहू. अशा पद्धतीचा एक प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला असतो की घड्याळामध्ये एक विशिष्ट वेळ झालेली आहे आणि त्यावेळेला त्या घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये असलेला कोन किती. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण घड्याळाचं चित्र काढून त्याच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांची नेमकी पोझिशन पाहून त्या 2 काट्यांमधलं अंतर, अंशात्मक अंतर आपण मोजूसुद्धा शकतो. जसं की इथं समजा 2:30 वाजलेत, याचा अर्थ याच्यामध्ये 2च काटे आपल्याला महत्त्वाचे आहेत, तास काटा आणि मिनिट काटा. तर तो तास काटा जो आहे तो 2 आणि 3च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा जो आहे तो 6वर असेल. आता हा कोन आपल्याला मोजायचा असेल तर इथं या घड्याळाचं पूर्ण अंशात्मक माप असतं 360 अंश आणि त्याचे पूर्ण वर्तुळाचे एकूण 12 भाग केलेत. म्हणजे या 360ला जर 12ने भागलं तर 30 उत्तर येईल. याचा अर्थ ज्यावेळेला तास काटा किंवा मिनिट काटा 12पासून 1पर्यंत जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये 30 अंशाचा कोन झालेला असतो. मग तसं जर आपण मोजायचं म्हटलं तर 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 हे एकूण 30, 30, 30, 90 अंश आणि 2 आणि 3च्या मध्ये हा तास काटा आहे आणि तिथंपासून 3पर्यंत. तर हे अंशात्मक माप जर आपण मोजलो आणि त्या सर्वांची बेरीज केली तर ह्या कोनाचं माप मिळेल, पण त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो. तर त्याच्यासाठी ही ट्रिक इथं आपण वापरू शकतो की अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर एक सूत्र फक्त आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे. आणि ते सूत्र म्हणजेच 30H वजा 11/2M. इथं H आणि M याचा अर्थ फक्त लक्षात ठेवायचा. H म्हणजे आवर म्हणजे तास काटा आणि M फॉर मिनिट.
तर याच्यामध्ये एवढ्या किमती आपण जर ठेवल्या तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. जसं की इथं 2:30 वाजलेले असतील त्यावेळेला तास काटा 2 आणि 3च्या पुढं असणार आहे, म्हणजे तास झालेत 2 आणि मिनिट आहेत 30. तर इथं एचच्या ठिकाणी किंमत आपण 2 ठेवूया, म्हणजे 30 एच म्हणजेच काय तर 30 गुणिले एच म्हणजेच 30 गुणिले 2 वजा 11/2 गुणिले एमची किंमत 30 मिनटं झालीत म्हणून एमची किंमत मिनिट म्हणजे 30 घ्यायची. आता इथं 2नं जर भाग घालवला 30ला तर 15चा भाग जाईल आणि 30 गुणिले 2 हा गुणाकार 60 वजा 11 गुणिले 15 हा जर गुणाकार केला तर 165 येईल. मग आता 60मधून 165 वजा करायचे आहेत, उत्तर 105 अंश येईल. तर इथं ऋणचिन्ह आले म्हणून त्या कोणाची किंमत ऋण कोण असते किंवा तो ऋण कोण असेल असं नाही. त्या आपलं उत्तर काही येऊ दे, धन येऊ दे किंवा ऋण येऊ दे, आपल्याला त्यातली फक्त संख्या विचारत घ्यायची आहे. याचा अर्थ या 2 काट्यांच्या मध्ये जो कोन झालेला असेल तो असेल 105 अंश. ते ऋणचिन्ह आपण निग्लेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे अगदी सोपं सूत्र वापरून या ट्रिकचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवता येतं. त्याच्यासाठी ॲक्च्युअली आपल्याला त्या कोनाची मापं मोजण्याची गरज नाही. या पद्धतीचा आणखी एक प्रश्न घेऊ म्हणजे हे क्लिअर होईल. समजा 10 वाजता मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल. मग 10 वाजून 10 मिनटं झाली, त्याचा अर्थ तास काटा इथं 10च्या थोडं पुढं असणार आहे आणि मिनिट काटा जो आहे तो 2वर असणार आहे. मग इथंसुद्धा तेच सूत्र आपण वापरायचं, 30H वजा 11/2 M. मग एच याचा अर्थ आवर्स, 30 गुणिले 10 वाजलेत त्यामुळं एचची किंमत 10 घ्यायची वजा 11/2 M. 10 वाजून 10 मिनटं झालेत म्हणून एमची किंमत 10 घ्यायची. मग इथं पुन्हा एकदा 2नं 10ला भाग घालू, 5चा भाग जाईल. 30 गुणिले 10 300 वजा 11 गुणिले 5 55. मग 300 वजा 55 उत्तर येईल 245. तर 245 याचा अर्थ हा जो विशाल कोन आहे जो 180पेक्षा मोठा आहे तो 245 आहे. मग परीक्षेमध्ये कदाचित 245 हा पर्यायच नसेल. परीक्षेमध्ये कदाचित पर्याय 115 अंश असेल. तर हा जर कोन 245 अंश असेल तर दुसऱ्या बाजूचा हा जो लहान कोन आहे जो 180पेक्षा कमी आहे तो काढायला काय करायचं तर 245 360मधून वजा करायचं, म्हणजे आपोआपच हा कोन 115 अंश मिळेल. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला पर्याय जे असणार आहेत ते ह्या दोनपैकीच कुठले तरी विचारलेले असणार आहेत. हे दोन्ही पर्याय नसतील. मग ह्यातला जो पर्याय आपल्याला परीक्षेमध्ये दिलेला आहे, प्रश्नामध्ये दिलेला आहे, तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर. म्हणजे इथं त्या 2 काट्यामधलं अंतर 245 अंशसुद्धा मिळतं आणि 115 अंशसुद्धा मिळतं. पण पर्याय देताना मात्र ते दोन्ही दिलेले नसतील, त्यापैकी एकच कुठलं तर असेल. त्यामुळं जो पर्याय आपल्याला दिला आहे ते आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. तर असा एखादा प्रश्न असू शकतो. मग याच्यामध्ये 245 अंश आलं म्हणून आपण ते घाबरून जायचं नाही. कदाचित 245 360मधून वजा केले तर 115 उत्तर जे मिळतं ते पर्यायामध्ये असेल. मात्र पर्यायामध्ये हे दोन्ही पर्याय असणार नाही, त्यापैकी एकच कुठला तरी असेल आणि मग तो पर्याय आपण निवडू शकतो. तर ही सोपी ट्रिक आपण या प्रश्नासाठी वापरू शकतो. आता या घड्याळावर आधारित आणखी एक प्रकारचा विशिष्ट प्रश्न असतो, तर त्याचंही आपण एक ट्रिक पाहूया. आता एक प्रश्न अशा पद्धतीचा असतो, एक घड्याळ दर तासाला काही सेकंद मागे पडते किंवा पुढे पडते. मग सकाळी 8पासून रात्री 8पर्यंत किंवा सकाळी 10पासून रात्री 10पर्यंत. मग सकाळी 8 वाजता लावलेलं घड्याळ जर असेल तर रात्री 8 वाजता कोणती वेळ दाखवेल, अशा पद्धतीचा साधारणपणे प्रश्न असतो. तर याच्यासाठी सुद्धा एक सोपी पद्धत आपल्याला वापरता येते. आता इथं ट्रिकची काही गरज नाही, साधारण आपण फक्त त्या प्रश्नाचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला सहज या प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणजे इथं या प्रश्नात आपल्याला असं दिले की एक घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते आणि सकाळी 8 वाजता लावलेलं घड्याळ रात्री 8 वाजता कोणती वेळ दाखवेल. मग वेळ किती तासांची आहे हे आपण पहिला पाहायचं. सकाळी 8पासून रात्री 8पर्यंत एकूण तास होतात 12. दर तासाला म्हणजे एका तासाला ते घड्याळ 10 सेकंद मागं पडते, याचा आपण विचार करायचा. मग इथे ॲनालिसिस जर आपण केलं तर 1 तास म्हणजे एका तासाला ते घड्याळ 10 सेकंद इतकं मागं पडते. आपली एकूण वेळ आहे 12 तासांची. मग एका तासामध्ये 10 सेकंद मागं पडत असेल तर 12 तासात किती पडेल तर 12 गुणिले 10 म्हणजेच 120 सेकंद ते घड्याळ मागं पडते. मग 120 सेकंदाचं मिनटात जर रूपांतर केलं तर 2 मिनटं मिळतात. याचा अर्थ 12 तासांच्या कालावधीमध्ये ते घड्याळ 2 मिनटं मागं पडते. मग ज्यावेळेला ॲक्च्युअली रात्री 8 वाजलेले असतील त्यावेळी ते घड्याळ 2 मिनटं मागची वेळ दाखवेल.
म्हणजेच ते घड्याळ वेळ दाखवेल 7:58 तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे प्रत्येक वेळेला एखादं सूत्र हेच ट्रिक्समध्ये असतं असं नाही. काही वेळेला अशी सोप्या पद्धतीनं अगदी विचार करूनसुद्धा आपण प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. आता ह्याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न आपण बघूया, ज्याच्यामध्ये थोडंसं किचकट आपल्याला ह्याच्यामध्ये केलेलं लक्षात येईल. तर हा आणखी एक या पद्धतीचा प्रश्न. एक घड्याळ प्रत्येक 3 तासाला 20 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता लावलेले घड्याळ रात्री 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता इथं प्रत्येक 3 तासाला दिले, दर तासाला दिलेलं नाही आणि वेळसुद्धा सकाळी 7 पासून रात्री 10पर्यंत, म्हणजे एकूण तास आता 15 होतात. मग आपण इथं एका तासाला ते घड्याळ किती सेकंद पुढं जातं हे सुद्धा काढू शकतो. पण ते जर काढायचं म्हटलं तर 20चे 1/3 करावं लागतील, म्हणजे 20ला 3 भागावं लागेल आणि मग ते अपूर्णांकात येईल. मग ते कॅल्क्युलेशन थोडंसं किचकट होईल, त्याच्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो आणि ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेळच फक्त आपल्याला घालवायची नाही. मग आता ह्याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण अशी वापरायची की 3 तासाला 20 सेकंद पुढे जातं असं दिले तर ते 3च तास घ्यायचे. म्हणजे 3 तासामध्ये ते घड्याळ 20 सेकंद पुढं जाते. तर आपले एकूण तास किती होतात? सकाळी 7 पासून रात्री 10पर्यंत. तर सकाळी 7 ते रात्री 7 एकूण 12 तास होतील आणि रात्री 7 पासून 10पर्यंत आणखी 3 तास, म्हणजे एकूण 15 तास होतील. मग इथं 15 आपण घेऊया. मग 3 तासाला 20 सेकंद पुढं जात असेल तर 3ची 5 पट 15 आहे. मग त्या लॉजिकनं 20ची 5 पट करायची 100. म्हणजे 15 तासामध्ये ते घड्याळ एकूण 100 सेकंद पुढं जाईल. 100 सेकंदाचं पुन्हा मिनटात रूपांतर करताना 100ला काही 60नं पूर्ण भाग जात नाही, पण 1 मिनिट पूर्ण होईल इथं 60 सेकंदाचा आणि उरतील 40 सेकंद. याचा अर्थ ते घड्याळ 1 मिनिट आणि 40 सेकंदानं पुढं दाखवत असेल, पुढची वेळ दाखवत असेल. मग ज्यावेळेला घड्याळामध्ये रात्री 10 वाजलेले असतील त्यावेळेला त्या घड्याळामध्ये वेळ अशी असेल 10 वाजून 1 मिनिटं आणि 40 सेकंद ही वेळ त्या घड्याळामध्ये आपल्याला दिसेल. तर अशा प्रश्नासाठी अगदी सोप्या पद्धतीनं ॲनालिसिस करूनसुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो. आता आणखी एक प्रश्न प्रकार आहे याच्यावर. ज्यावेळेला एखादं आपल्याला घड्याळ दिलेलं असतं त्यावेळेला त्या घड्याळाची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा काय असेल हे सुद्धा, हा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे. अगदी कुठलीही ट्रिक न वापरतासुद्धा आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. पण तरीसुद्धा एक सोपं सूत्र आहे, ते जर लक्षात ठेवलं तर कॅल्क्युलेशन न करता अगदी 3 ते 4 सेकंदामध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवता येईल. तर ती ट्रिक आपण आता पाहू. म्हणजे प्रश्न प्रकार असा असेल की एका घड्याळात 5:42 झाली असतील तर त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत किती वाजले असतील? आता आरशाची प्रतिमा याचा अर्थ हे जर घड्याळ असेल तर त्याच्या एका बाजूला कुठल्या तरी आरसा ठेवला तर त्या आरशामध्ये त्या घड्याळाची प्रतिमा कशी दिसेल? तर असा हा प्रश्न आहे. मग आता इथं एक सूत्र लक्षात ठेवायचं की कुठल्याही पद्धतीनं घड्याळ असं दिलेलं असेल, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये काही हे घड्याळ दिलेलं नसणार आहे. मग आपण घड्याळ आपल्याला कदाचित असं काढावं लागेल जर खूप किचकट प्रश्न असेल तर. तिथं मग आरसा ठेवून मग त्याची प्रतिमा कशी दिसेल, त्याच्यामध्ये थोडी सेकंदसुद्धा आपली वाया जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी एक सोपं सूत्र असं आहे की जी कुठली वेळ आपल्याला दिली ती 11:60 वजा करायची. म्हणजे घड्याळामध्ये 5:42 झालेत तर तासाच्या खाली 5 लिहू आणि 60 मिनटं आहेत त्याच्या खाली 42 घेऊ. यांची वजाबाकी करायची सरळ. म्हणजे 60मधून 42 गेले 18 आणि 11तून 5 गेले 6. ही वेळ घड्याळामध्ये दाखवत असेल तर ही वेळ त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत असेल. म्हणजे ज्या वेळेला घड्याळामध्ये 5:42 झालेली असतील त्यावेळेला त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत 6:18 झालेली असतील. मग हे आपल्याला पाहता येईल 6:42 म्हणजे तास काटा जो आहे तो 5 आणि 6च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा जो आहे तो 8च्या पुढं 2 घरं असणार. आणि त्यावेळेला आरशाची प्रतिमा कशी असेल तर ह्या बाजूला जर आपण घड्याळ आणखी एक काढलं तर इथं तास काटा 6 आणि 7च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा 4च्या थोडासा मागे, म्हणजे त्यावेळेला घड्याळामध्ये 6:18 झालेली असतील. तर अगदी ही सोपी पद्धत आहे. जी कुठली वेळ दिली ती 11:60मधून वजा करायची. तर आणखी एक प्रश्न या पद्धतीचा पाहू. एका घड्याळात 12:48 झाली असतील तर त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले असतील? तर अशी जर वेळ असेल 12 वाजून काही मिनटं तर आपलं जे सूत्र आहे ते 11:60 आहे. म्हणजे जी कुठली वेळ दिली ती 11:60मधून आपण वजा करतो आहे. पण 11मधून 12 आपण वजा करू शकत नाही. मग त्यावेळेला 12 वाजून काही मिनटं अशी जर वेळ दिलेली असेल तर इथं लक्षात ठेवायचं 12च्या ऐवजी घ्यायचं 0
आणि वजाबाकी करायची. म्हणजे आपल्याला 11:60 12:48 वजा करायचे आहेत, म्हणजेच 0:48 वजा करायचे. मग इथं 60मधून 48 गेले 12 आणि 11तून 0 गेले 11. याचा अर्थ त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत 11:12 झालेली असतील. तर हे एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला 11तून 12 जात नाही त्यावेळेला 12च्या ऐवजी घ्यायचं 0. आणखी एक प्रश्न 12 काही मिनिटांवर आधारित हा आहे. एका घड्याळात 12:15 झाली तर त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत किती वाजले असतील. पुन्हा तेच 11:60. 12 11तून जात नाहीत म्हणून त्याच्याऐवजी 0 घ्यायचं आणि 60मधून 15 वजा करायची. 60मधून 15 गेले 45 आणि 11 वजा 0 11. म्हणजे त्या घड्याळाच्या आरशाच्या प्रतिमेत झाले असतील 11:45. हे तर झालं आरशातील प्रतिमेवर आधारित प्रश्न. काही प्रश्न असे असतात जे घड्याळाच्या पाण्याच्या प्रतिमेत किती वाजले असतील अशा पद्धतीने असतात. म्हणजे एखादं घड्याळ दिलं असेल तर पाण्याची प्रतिमा, याचा अर्थ इथं पाणी असेल तर याच्या खाली जर त्याची प्रतिमा येत असेल त्या घड्याळाची तर त्याच्यात किती वाजलेली असतील त्यावर आधारित एक प्रश्न प्रकार असतो. जसा की हा प्रश्न आहे, एका घड्याळात 10:40 झाली असतील तर त्या घड्याळाच्या पाण्याच्या प्रतिमेत किती वाजले असतील. मग इथं एक सूत्र आपण लक्षात ठेवायचं. ॲक्च्युली इथं 2 किमती आपल्याला लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे 17:90 किंवा 17:90 असं लक्षात ठेवा आणि दुसरं 18:30. ह्या 2 संख्या फक्त लक्षात ठेवायच्या. म्हणजे त्या घड्याळात किती वाजलेले आहेत त्याच्यावरून आपण ठरवायचं की यापैकी कोणत्या वेळेमधून किंवा कोणत्या संख्येतून ती संख्या वजा करायची. आता ह्या प्रश्नात 10:40 झाली आहेत तर इथं 17:90 हे निवडायचं आपण. म्हणजे 17:90मधून 10:40 वजा करायचे. 90मधून 40 गेले 50 आणि 17मधून 10 गेले 7. याचा अर्थ त्या घड्याळाच्या पाण्याच्या प्रतिमेत 7:50 झालेली असतील. आता पुढची जी संख्या 18:30 आहे ती कधी उपयोगी ठरेल तर त्याच्यासाठी आणखी एक प्रश्न आपण बघू. समजा तो प्रश्न असा आहे की एका घड्याळात 5:05 झाले असतील तर घड्याळाच्या पाण्याच्या प्रतिमेत किती वाजले असतील. आता जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की 17:90 आणि 18:30 या 2 संख्या लक्षात ठेवायच्या. जर समजा 5:05 ही वेळ आपण 17:90 याच्यातून वजा केली तर 90 वजा 5 म्हणजेच 85 आणि 17 वजा 5 12. हे 12 ठीक आहे, पण 85 मिनटं घड्याळात कधीच होत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीची जर वेळ असेल तर त्या वेळेला आपण वेळ निवडताना ही दुसरी वेळ निवडायची म्हणजे 18:30. तर हे 2च क्लॉज लक्षात ठेवा. कोणती वेळ घ्यायची, एकतर 17:90 किंवा 18:30. आणि ह्यापैकी कोणती निवडायची तर प्रश्नात जी वेळ दिलेली आहे त्याच्यावरून आपण ठरवायचं की यापैकी कोणती वेळ आपल्याला निवडावी लागेल. मग या 18:30मधून समजा 5 वजा केले तर 30 वजा 5 25 मिळेल आणि 18 वजा 5 13 मिळेल. याचा अर्थ 13:25 झालेली असतील. मग 24 तासाचं जर घड्याळ असेल तर 13 म्हणजेच काय तर 1. तर 1:25 हे आपले या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे घड्याळामध्ये ज्या वेळेला 5:05 झालेली असतील त्यावेळेला त्या घड्याळाच्या पाण्याच्या प्रतिमेत 1:25 झालेली असतील. यानंतरचा पुढचा आपला विषय आहे घनाकृती, ज्याच्यावर आधारित आपण काही ट्रिक्स शोधू शकतो आणि त्या ट्रिक्सच्या साहाय्यानं त्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. हा थोडासा क्लिष्ट वाटणारा भाग, पण विचार केला त्याचं ॲनालिसिस केलं तर हा सर्वात सोपा भाग आहे. एक फक्त छोटीशी ट्रिक आपल्याला इथं वापरायची आहे आणि बराचसा भाग जो आहे तो मॅथमॅटिकल लॉजिकचा आहे. म्हणजे काही वेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय येईल याच्यापेक्षा सुद्धा काय येणार नाही हे निश्चित करणं गरजेचं आहे. एकदा का ते निश्चित केलं की आपल्याला उत्तर काय असेल ते सहज मिळेल. म्हणजे 4 पर्यायापैकी जर 3 पर्याय उत्तर नाही असं आपण ठरवलं तर शेवटचा चौथा जो काही पर्याय उरलेला असेल तेच आपलं उत्तर असणार आहे. तर त्या लॉजिकचा उपयोग या प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्याला करायचा. आता ह्याच्यावर आधारित नेमके काही सराव प्रश्न पाहू आणि मग ती कोणती ट्रिक आहे किंवा कोणत्या क्लुप्त्या आहेत किंवा कोणतं मॅथमॅटिकल लॉजिक आहे ज्याचा उपयोग करून आपण या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर पटपट मिळवू शकतो ते आपल्या लक्षात येईल. तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. प्रश्न एखादा आपल्याला असा दिला असेल की अशी एक आकृती दिली जाईल, त्याच्यामध्ये 6 पृष्ठभाग असतील आणि प्रश्न असा असेल की जिथं जिथं ते चौरस एकमेकांना जोडले तिथं जर कागदाच्या घड्या घातल्या तर एक कुठला तरी ठोकळा तयार होईल. आता जो ठोकळा तयार होईल तो या 4 पर्यायापैकी कोणता तयार होईल असा प्रश्न असेल. मग आता एक लक्षात ठेवायचं की या कागदापासून जो कोणता ठोकळा तयार होईल त्या ठोकळ्यामध्ये समोरासमोरची अक्षरं कोणती येतील ते शोधायचं आहे. मग ते शोधण्यासाठी उभा जो कॉलम दिला आहे त्याच्याला आपल्याला नंबर द्यायचे 1, 2 आणि 3.
तर PSR हे 1 2 3 नंबर दिले तर पीच्या समोर एस काय असू शकत नाही, कारण तो त्याच्या शेजारी आहे. मग पीच्या समोर असेल काय तर आर. तर ही पहिली जोडी आपल्याला अशी मिळाली पी आणि आरची, जी समोरासमोरच्या पृष्ठभागांवर असेल. मग आपोआपच उरलेली जोडी एस आणि टी ही दुसरी जोडी असेल जी समोरासमोर असणार आहे. आता राहिला एकच पर्याय यू आणि क्यू, तो असेल एकमेकांच्या समोर. तर सर्वात आधी तर या प्रश्नासाठी आपल्याला हे निश्चित करायचे की कुठल्या पृष्ठभागाच्या समोर कुठलं अक्षर असेल, आणि हे एकदा निश्चित केलं की यावरून मग कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकतो. जसं की इथं प्रश्न विचारला आहे की या आकृतीपासून कोणता ठोकळा तयार होईल. तर एक लक्षात ठेवायचं की ज्या आकृतीमध्ये समोरासमोरची अक्षर आपण मिळवलेली आहेत ती शेजारी असता कामा नयेत, कारण जे अक्षर एखाद्या ठोकळ्यामध्ये एखादा अक्षर जर दिला असेल तर त्याच्या समोर जे अक्षर असेल ते त्याच्या शेजारी कधीच असू शकत नाही. तर ह्या लॉजिकचा तिथं आपण उपयोग करायचा. मग एक एक पर्याय चेक करू. पहिला पर्याय याच्यामध्ये आपल्याला असं दिले की एस आणि टी एकमेकांच्या शेजारी आहेत, पण हे कधीच शक्य नाही कारण ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत, त्यामुळे हे काय आपलं उत्तर असणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये असं कुठलंच अक्षर एकमेकांच्या शेजारी असेल असं आपल्याला दिसत नाही. तिसरा पर्याय चेक करू. याच्यामध्ये यू आणि क्यू एकमेकांच्या शेजारी आहे, हेही शक्य नाही कारण ते एकमेकांच्या समोर आहेत, त्यामुळे हाही पर्याय निघून गेला. आणि शेवटचा पर्याय ज्याच्यामध्ये पी आणि आर एकमेकांच्या शेजारी दाखवले आहेत, पण तेही शक्य नाही कारण ते एकमेकांच्या समोरासमोर आहेत, त्यामुळे हाही पर्याय गेला. म्हणजे 4 पर्यायापैकी 3 पर्याय आपलं उत्तर असणार नाही हे आपण निश्चित केलं. मग राहिला एकच पर्याय दुसरा, हे आपलं उत्तर. म्हणजे या आकृतीपासून हा घनाकृती ठोकळा तयार होईल. तर हे लॉजिक आपण वापरायचं काही वेळेला की काय आपलं उत्तर येऊ शकत नाही हे जरी निश्चित केलं तरीसुद्धा त्याच्यावरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तर हा एक प्रश्न प्रकार. आता पुढचा एक प्रश्न आपल्याला असा दिला आहे की या आकृतीपासून कोणता ठोकळा बनणार नाही. प्रश्नाचं उत्तर निश्चित करण्या अगोदर तो प्रश्न नेमका नीट वाचायचा की दिले काय. मागच्या प्रश्नामध्ये कोणता ठोकळा बनेल असं विचारलं होतं, या प्रश्नामध्ये बनणार नाही. लॉजिक तेच वापरायचं. स्टारच्या समोर काय येईल तर ही फुली, स्टारच्या समोर फुली येईल. वर्तुळच्या समोर चौकोन येईल. आणि मग आता राहिलेली एकच जोडी अधिक चिन्हाच्या समोर हे चौकट येईल. हे निश्चित केलं की मग आता ह्या 4 पर्यायापैकी असा पर्याय शोधायचा जो पर्याय याच्यापासून बनू शकत नाही. मग एक एक पर्याय चेक करू. पहिल्या पर्यायात आपल्याला असं दिलं आहे की हा स्टार ही फुली वरच्या बाजूला आहे, मग त्याच्या शेजारी हे स्टार दिले का तर नाही. चौकोनच्या शेजारी गोल दिला आहे का नाही. चौकटच्या शेजारी अधिक चिन्ह आहे का नाही. तर हा ठोकळा बनू शकतो. प्रश्न विचारला आहे कोणता बनणार नाही. मग दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ. इथं स्टार अधिक आणि गोल अशी जी चिन्ह आहेत त्याच्या बाजूला ही फुली किंवा चौकोन किंवा चौकट दिलेली नाही, त्यामुळे हा पण ठोकळा बनू शकतो. तिसऱ्या पर्यायात मात्र हा स्टार आणि फुली एकमेकांच्या शेजारी आहेत, ते शक्य नाही कारण आपण असं कन्क्लुजन काढले की स्टार आणि फुली एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग ते जर एकमेकांच्या विरुद्ध असतील तर शेजारी असू शकणार नाहीत. म्हणजे हा जो तिसरा ठोकळा दिला आहे ते आपलं उत्तर आहे की तो ठोकळा या आकृतीपासून बनू शकणार नाही, कारण याच्यामध्ये ते स्टार आणि फुली एकमेकांच्या बाजूला दिलेली आहेत. मग आता तिसरं उत्तर आपल्याला मिळालं, चौथं चेक करण्याची गरज नाही. तर हे थोडंसं लॉजिक वापरून आपण या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. तर पुढचा एक प्रश्न प्रकार असा असेल की एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या अवस्था दिल्या असतील. म्हणजे हा एकच ठोकळा आहे, फक्त वेगवेगळ्या बाजूने आपल्यासमोर तो मांडला आहे. आणि ह्यावर आधारित प्रश्न असा विचारला जाईल की 2च्या तळाच्या पृष्ठभागावर अंक कोणता येईल. मग ह्या प्रश्नाचं उत्तर घ्यायला आपल्याला ह्याच्यामध्ये एक सोपी ट्रिक आपल्याला वापरता अशी येईल की या 3 ठोकळ्यांपैकी असा एक ठोकळा निवडायचा ज्याच्यामध्ये एक अंक रिपीट झाला आहे. मग त्यामध्ये पर्याय आपल्यासमोर बरेचसे असतील. आपण पहिला आणि तिसरा इथं निवडूया कारण ह्याच्यामध्ये 5 रिपीट झाला आहे. आता इथं पद्धत अशी वापरायची पहा. 5 पासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आपण जायचं 5 पासून 1 पर्यंत आणि 1 पासून पुन्हा 4 पर्यंत, आणि ते जे अंक आहेत 5 1 4 याच क्रमाने एकाखाली एक लिहायचे. त्याच पद्धतीनं दुसरा ठोकळा आपण निवडायचा ज्याच्यामध्ये 5 हा अंक आहे आणि सुरुवात 5 पासूनच करायची. 5 पासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 6 आहे, त्याच्यानंतर 2. त्यामुळे इथं ह्या संख्या क्रमानं 5 6 2 अशा तयार होतील. म्हणजे 1 आणि 6 एकमेकांच्या समोर झाले, 4 आणि 2 एकमेकांच्या समोर झाले. राहिला एकच पर्याय 5च्या समोर काय असेल तर एकच अंक राहिला, तो म्हणजे 3. तर ही माहिती आपण मिळवली. आता ह्याच्यावरून आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. प्रश्न असा विचारला आहे की 2च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल. मग 2च्या तळाच्या पृष्ठभागावर याचा अर्थ 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर. मग 2च्या विरुद्ध काय आहे तर 4, हे आपलं उत्तर. किंवा त्यावरच आधारित
आणखी एक प्रश्न असा आहे की 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. इथं मात्र 4 पर्याय आपल्याला घ्यावे लागतील आणि त्या दिलेल्या 4 पर्यायावरून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवता येईल. मग याच्यासाठी पहिला पर्याय आपल्याला दिला आहे 2, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 3 आणि चौथा 6. घनाकृती ठोकळ्यासाठी एक इथं आणखी लक्षात ठेवायचं की जो अंक दिलेल्या पृष्ठभागाच्या समोर असतो तो त्याच्या शेजारी कधीच असू शकत नाही आणि उरलेले सर्व त्याच्या शेजारी असतात. मग आता 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही हे जर काढायचं असेल तर 5च्या समोर काय येईल ते काढायचं. मग या दिलेल्या माहितीवरून आपल्याला लक्षात येतं की 5च्या समोर 3 आहे. मग 5च्या समोर जर 3 असेल तर तो शेजारी त्याच्या कधीच येऊ शकत नाही. उरलेले सर्व अंक 3 सोडून त्याच्या शेजारी असतील पण 3 मात्र असणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर हे असं या पद्धतीनं आपण लॉजिकचा थोडासा उपयोग करून किंवा इलिमिनेशनची मेथड वापरून या प्रश्नाची उत्तर अगदी काही सेकंदामध्ये मिळवू शकतो. तर पुढचा एक प्रश्न, अंकांच्या किंवा अक्षरांच्या ठिकाणी काही वेळेला अशी चिन्ह दिली जातील आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. जसं की इथं हा प्रश्न विचारला आहे की वर्तुळामध्ये फुली याच्या विरुद्ध काय असेल. मग ह्याचं विश्लेषण केलं तर ही पहिली आकृती आहे, त्याच्यासमोर हा चौकोन असणार, त्रिकोणच्या समोर हा त्रिकोण असेल आणि राहिली एक जोडी या वर्तुळच्या समोर वर्तुळातील फुली. मग वर्तुळात फुली याच्यासमोर काय असणार तर वर्तुळ. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर वर्तुळ. त्यामुळे काही वेळेला ही आकृती काढून कुणाच्या समोर काय येईल हे शोधण्याची सुद्धा गरज नाही. आकृतीमध्येच आपण या पद्धतीनं असे मार्किंग करून ठरवू शकतो की कुणाच्या समोर काय आहे आणि तिथेसुद्धा आपला वेळ बराचसा वाचू शकतो. तर महत्त्वाचं असं आहे की या स्पर्धा परीक्षांसाठी हे किती लवकर आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळवतो. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सर्वांना येणार आहेत. इथं पॉईंट असा आहे की सर्वात आधी कोण काढतं. कारण सर्वात आधी जर आपण प्रश्नाचं उत्तर मिळवलं किंवा सर्वात कमी वेळेत त्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं तर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतील. त्याच्यासाठी ह्या पद्धती, ह्या ट्रिक्स आपण काही ठिकाणी वापरू शकतो. यावर आधारित आणखी एक प्रश्न असा आहे की आकृतीवरून या दिलेल्या 4 ठोकळ्यांपैकी कोणता ठोकळा बनणार नाही. पुन्हा तीच पद्धत, कोणाच्या समोर काय येईल हे शोधायचं. या चौकोनच्या समोर हा चौकोन, या त्रिकोणच्या समोर हा दुसरा त्रिकोण आणि या वर्तुळच्या समोर हा वर्तुळ. आता पर्यायात बघायचं की हे एकमेकांच्या शेजारी कुठं कुठं आलेले नाहीत, ते सगळे ठोकळे बनू शकतील. मग पहिला पर्याय, चौकोनच्या समोर इथं हा चौकोन आहे. मग पहिल्याच पर्यायात या चौकोनच्या समोर दुसरा चौकोन आहे, जे कधीच शक्य नाही कारण ते एकमेकांच्या विरुद्ध येणार आहेत. त्यामुळे हेच आपलं उत्तर, हा ठोकळा काय बनणार नाही. त्याच पर्यायात आपल्याला उत्तर मिळालं. मग पुढचे पर्याय चेक करण्याची गरज नाही, ते ठोकळे या आकृतीपासून बनतीलच. तर पुढचा आणखी एक प्रश्न प्रकार याच पद्धतीनं बघू की अशा पद्धतीनं कागदाची घडी घालून एक ठोकळा जर बनवला तर ईच्या समोर कोणते अक्षर येईल असा प्रश्न आहे. मग इथं अगदी सोपं आहे, ई, त्याच्यानंतर डी सोडून ए येणार. या प्रश्नाचं उत्तर ए. तर ह्या काही क्लुप्त्या आहेत ज्याचा उपयोग करून आपण घनाकृती ठोकळ्यावर आधारित जे प्रश्न आहेत, जे आपल्याला काहीसे क्लिष्ट वाटतात पण अगदी कमीत कमी वेळेमध्ये या युक्त्यांचा, या लॉजिकचा उपयोग करून या प्रकारचे प्रश्न आपण सोडवू शकतो, त्याची उत्तर कमीत कमी वेळेमध्ये मिळवू शकतो. तर हा होता तिसरा टॉपिक, घनाकृती ठोकळा.